नमस्कार मित्रांनो, माझं नाव हेमंत पवार. मी कंपनी सेक्रेटरी आहे. गेली 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मला सांगायचं आजच्या व्हिडिओमध्ये की आपण LLP करायची का प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायची. ॲक्च्युली हा डिसिजन हा तुमच्या व्हिजनवरती डिपेंड आहे, तुमच्या नेचर ऑफ बिझनेसवरती डिपेंड आहे की तुम्हाला कुठं जायचं आहे. ओके, मी पहिल्यांदा फरक सांगेल की याच्यामध्ये डिफरन्स काय काय आहेत, LLP मध्ये काय आहे आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काय आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ऍक्ट हा 1956चा ऍक्ट होता, जो आता रिपील केलाय 2013च्या ऍक्टमध्ये. कंपनी ऍक्ट 2013. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट हा 2008ला आलेला आहे. हे दोन कायदे पूर्णपणे वेगवेगळे आहेत, पण याचे रिसेम्बलन्स खूप आहे. तर काय आहे साम्यता, का आपण कोणतं चूज करायचं, LLP करायची का कंपनी करायची, तर कंपनी का करायची, LLP का नाही करू देत, याच्याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मिनिमम 2 लोक लागतात. एकाही माणसाची आपल्याला OPC 1% कंपनी सुद्धा करता येते, त्याला 1% कंपनी असं म्हणतात. आता हे नवीन कन्सेप्ट सुरू झाली आहे 2013च्या ऍक्टमध्ये की 1% कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपण करू शकतो. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये मिनिमम 2 लोक लागतात. ओके, 2 किंवा 2 लोकांपेक्षा जास्त लोक एकत्र येतात प्रॉफिट मेकिंगसाठी, तेव्हा आपण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फॉर्म करू शकतो. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत. तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सुद्धा मिनिमम 2 लोक लागतात आणि मॅक्झिमम 200 लोक तिथं असू शकतात. LLP मध्ये तसं काही लिमिट नाहीये, तुम्ही नंबर ऑफ पार्टनर्स कितीही असू शकतात. दोघांमध्ये लायबिलिटी ही लिमिटेड आहे. लिमिटेड म्हणजे काय, कोणत्याही बिझनेसमध्ये लायबिलिटी ही कधीही कशीही येऊ शकते. बिझनेस आला की रिस्क आली, रिस्क आला तर सपोज एखादा माणूस केटरिंगचा व्यवसाय करतोय. ओके, त्याने एखादं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं की मी एखाद्या इव्हेंटला एवढं मटेरियल विदिन टाइम डिलिव्हर करेल, आणि त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये साईन केलं असेल सपोज की 40 लाखाची पेनल्टी क्लॉज, आणि त्यांनी तो डिलिव्हर करू शकलो नाही, तर त्या 40 लाखाची लायबिलिटी ही त्याच्या बिझनेसवरती येणार आहे. बरोबर आहे. पण समजा त्या बिझनेसच्या LLPच्या असेट्स टोटल 40 लाखाच्या नसतील, समजा 10 लाखाचेच असेट्स आहेत, ती लायबिलिटी पार्टनर्सच्या इंडिव्हिज्युअल असेट्सवरती येत नाही. त्यांची लायबिलिटी त्यांच्या कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन पर्यंतच सीमित असते. पहिल्यांदा जेवढी त्यांच्या फर्ममध्ये जेवढे असेट्स आहेत तेवढा बघितल्या जातात. त्या सेल ऑफ केल्यानंतर जे काय कॉन्ट्रीब्युशन रेडी होईल तेवढंच त्यांना त्या लायबिलिटीच्या अंश मिळू शकतं. सेम प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पण आहे. लिमिटेड हा वर्ड दोन्हीकडं याच्यासाठी दिला आहे की त्यांची लायबिलिटी ही लिमिटेड आहे हे दर्शवण्यासाठी. ओके, त्यांची लायबिलिटी अमर्यादित नाही आहे. शेअर होल्डर्सच्या घरापर्यंत, इंडिव्हिज्युअल असेट्सपर्यंत कोणतीही लायबिलिटी येत नाही. सपोज माझ्याकडे आरकॉमचे शेअर्स आहेत किंवा टाटाचे शेअर्स आहेत, तर टाटा किंवा कोणतीही कंपनीमध्ये काही झालंय तर त्याचा फटका माझ्या शेअरची व्हॅल्यूमध्ये होतो, पण माझ्या इंडिव्हिज्युअल असेट्सवरती होत नाही, कारण आपली लायबिलिटी त्या शेअरच्या व्हॅल्यूपर्यंत आहे. आपली लायबिलिटी LLPच्या कॉन्ट्रीब्युशन पर्यंत आहे. म्हणून हा लायबिलिटी शब्द हा फार इम्पॉर्टंट आहे. दोन्ही एंटिटी या लिगल एंटिटी आहेत. ओके, लिगल एंटिटीचं बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की लिगल एंटिटी म्हणजे काय. तर आपल्याला जुना ऍक्ट 1932चा जो आहे पार्टनरशिप ऍक्ट, त्याच्यामध्ये जावं लागेल. पार्टनरशिप ऍक्ट 1932चा ज्याच्यामध्ये पार्टनरशिप रजिस्टर होते, नॉर्मल पार्टनरशिप रजिस्टर होते, ती पार्टनरशिप लिगल एंटिटी नाहीये. याचा अर्थ काय की सपोज ABC आर दी पार्टनर्स इन XYZ एंटरप्राइज. ओके, त्या ABC फर्ममध्ये किंवा त्या ABC लोकांना जी XYZ एंटरप्राइज फॉर्म केलेली आहे, त्या XYZ एंटरप्राइजला फ्युचरमध्ये जाऊन एखादी JV जॉईंट व्हेंचर कंपनी फॉर्म करायची असेल एखाद्या त्रयस्थ माणसाबरोबर, तर ती करता येत नाही, कारण ती लिगल एंटिटी नाही. जुनी 1932ची जी पार्टनरशिप आहे ती लिगल एंटिटी नाही. पण हा दर्जा दिला गेला आहे LLPला, आणि कंपनीला तो आधीपासून होताच. 1956 मध्ये पण होता, 2013च्या ऍक्टमध्येही आहे, की जेणेकरून, कारण त्याला एक लिगल एंटिटीचा दर्जा दिलाय. तर कंपनी कॅन बी अ पार्टनर, कंपनी कॅन बी अ शेअर होल्डर इन अनदर कंपनी और अनदर LLP ऑल्सो. सेम LLP कॅन बी अ पार्टनर और LLP कॅन बी अ शेअर होल्डर इन अनदर पार्टनर और अनदर कंपनी. हे मेन बेसिक मेजर बेनिफिट्स आहेत कंपनीचे आणि LLPचे. आता आपण थोडंसं बघूया की याच्यामध्ये मग डिफरन्स काय आहे. ओके, डिफरन्स हा आहे की टॅक्स रेट. टॅक्स रेट काय सांगतो. टॅक्स रेट करंटली आता गव्हर्नमेंटने, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सांगितलं आहे LLPला 30% आणि कंपनीला 25% प्लस सरचार्ज, तो साधारण 25.67% जातो. ओके, टॅक्स रेट कंपनीचा कमी आहे, LLPचा जरा जास्त आहे. ओके, कंपनीमध्ये डायरेक्टर्सला रेम्युनरेशन तुम्ही देऊ शकता. पार्टनरशिपमध्ये सुद्धा तुम्ही सॅलरी पार्टनर्सला देऊ शकता, पण त्याचे लिमिट्स आहेत.
अंडर सेक्शन 40B ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट. तुमचं जे बुक प्रॉफिट आहे त्याच्यानुसार तुम्ही सॅलरी मॅक्झिमम देऊ शकता. देर इज सम सर्टन लिमिट. तुम्ही LLP काही कालावधीसाठी पण फॉर्म करू शकता की एखाद्या प्रोजेक्टसाठी करायची आहे, लिमिटेड पिरियडसाठी करायची आहे, तर तुम्ही LLP मध्ये जाऊ शकता. तुमचा व्हिजन लॉंग टर्म असेल, तुमचा मोटो लॉंग टर्म असेल की बाबा परपिच्युअल आहे की बाबा आम्हाला थांबायचं नाही, आम्हाला पुढे जायचं आहे, आमची प्रगती मोठीच होणार आहे, किंवा साहजिकच सगळेजण प्रगतीसाठीच करतात, पण कोणत्या एखाद्या सीमित एखाद्या छोट्याशा प्रोजेक्टसाठी नाहीये, किंवा पर्टिक्युलर एखाद्या कार्यक्रमापुरतं नाहीये, किंवा एखाद्या इव्हेंट पुरतं नाहीये, तर इट इज बेटर टू गो विथ प्रायव्हेट लिमिटेड. कारण का प्रायव्हेट लिमिटेड ही इज मेड फॉर ओनली लॉंग टर्म. ही नेहमी लॉंग टर्मसाठी बनलेली असते, त्याची शॉर्ट टर्मसाठी बनलेली नाही. तिला परपेच्युअल एंटिटी म्हणतात. LLP ऑल्सो इज परपेच्युअल एंटिटी. पण तुम्ही एखादी LLP एखाद्या प्रोजेक्ट पुरती एखाद्या कालावधीसाठी सुद्धा स्थापन करू शकता. LLP मध्ये तुम्ही लोकांकडून अदर दॅन पार्टनर्स कडून तुम्ही डिपॉझिट घेऊ शकता. ती फ्लेक्झिबिलिटी आहे जी कंपनीमध्ये नाहीये. कंपनीमध्ये तुम्हाला शेअर होल्डर आणि डायरेक्टर with certain calculation, with certain regulation, you can take deposit from your shareholders and directors. शेअर होल्डर म्हणजे मालक आणि डायरेक्टर म्हणजे संचालक. शेअर होल्डर्स म्हणजे जे कंपनीचे ओनर आहेत आणि डायरेक्टर्स म्हणजे जे कंपनी रन करतात. आणि बोथ कॅन बी सेम अँड बोथ कॅन बी डिफरंट. तर कंपनीमध्ये आपण फक्त आणि फक्त डायरेक्टर्स आणि शेअर होल्डर कडून डिपॉझिट घेऊ शकतो. LLP मध्ये तुम्ही डिपॉझिट कोणाकडूनही घेऊ शकता. ती फ्लेक्झिबिलिटी आहे. LLP मध्ये कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. पार्टनर्स सपोज ABC पार्टनर्स आहेत. Aने 50 लाख टाकलेत, Bने 4 लाख टाकलेत, Cनं 1 लाख टाकलेत, आणि तिघांचा रेशो वेगवेगळा असू शकतो. त्यांचा नेसेसरी नाही की त्यांच्या कॉन्ट्रीब्युशननुसारच रेशो पाहिजे. ती फ्लेक्झिबिलिटी LLP मध्ये सापडते. पण प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तसं नाही होत. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुम्हाला तुमच्या कॉन्ट्रीब्युशननुसार, तुमच्या शेअर होल्डिंगनुसार तुम्हाला वोटिंग राईट मिळतात. ज्याच्याकडे जास्त शेअर त्याच्याकडे जास्त वोटिंग राईट्स. एका शेअरला 1 वोटिंग राईट. त्याच्यामुळं तिथं ती फ्लेक्झिबिलिटी मिळत नाही. ती करताही येते, पण तुम्हाला एक्स्ट्रा डॉक्युमेंटेशन करावे लागतात. तर आता राहायला विचार की मग आपण कोणती एंटिटी चूज करावी. जसं मी पहिल्यांदा सांगितलं की तुमच्या कंपनीच्या उद्देशावरती, तुमच्या कंपनीच्या ऑब्जेक्टवरती, तुमचा व्यवसाय काय आहे, तुम्हाला तो कोणत्या लेवलला न्यायचा आहे, किती कालावधीसाठी करायचा आहे, तुम्ही आता फक्त ट्रायल अँड एरर करत आहात का लॉंग टर्म तुमचं झालंय किंवा कन्फर्म आहे बिझनेस. साहजिकच बिझनेसमध्ये अडथळे येणारच, पण प्रत्येकाने ठरवायचं की आपल्याला कधी जायचं, कुठपर्यंत जायचं. काही लोकांनी ठरवलं असतं की आपल्याला या प्रोजेक्टपर्यंत जायचं असेल त्यांनी LLP करावी. काही लोकांनी ठरवलं असतं की आपली ही कंपनी लॉंग टर्मसाठी आहे, तर हे त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करावी. टॅक्स रेटमध्ये फार डिफरन्स आहे. 30% आणि 25% म्हणजे 5% फार मोठे होतात. स्टार्टअप रजिस्ट्रेशन दोघांनाही मिळतं. स्टार्टअपचे बेनिफिट दोघांनाही मिळतात. पण तुम्हाला व्हेंचर कॅपिटल, PE फंडिंग, VC फंडिंग हे सगळे अवेलेबल आहेत अवेन्यूज फक्त प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. कारण का त्याच्यामध्ये शेअर्स आहेत. LLP मध्ये शेअर्स हा प्रकार नाही, कारण तिथे फक्त कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन आहे. तिथं तुम्हाला VC फंडिंग, PE फंडिंग मिळत नाही. तुम्हाला एखादं डायरेक्टली पार्टनर करून घ्यावं लागतं. अजून एक मेजर डिफरन्स सांगायचा आहे मला इथं की सपोज आपला बिझनेस वाढत चाललाय आणि फ्युचरमध्ये तुम्हाला एक्सपान्शन करायचं आहे. तुम्ही तिथे एक्सपान्शनही केलं, तुम्हाला तिथे की पर्सन भेटला, त्याच्याबरोबर तुम्ही 2-3 वर्ष काढली गेली, पण त्या की पर्सनला तुम्हाला काही त्याचं डेझिग्नेशन द्यायचं आहे. तर LLP मध्ये तुम्हाला डायरेक्टली त्याला पार्टनर म्हणून घ्यावं लागतं. पण कंपनीमध्ये तुम्ही त्याला नुसतं डायरेक्टर बनवू शकता फॉर पर्टिक्युलर रिजन ऑर पर्टिक्युलर युनिट ऑर इंडिपेंडेंट डायरेक्टर ऑर होल टाइम डायरेक्टर. ते खूप सारे आपण त्याचे फ्लेक्झिबिलिटी आहे. किंवा त्याला शेअर्स पण देऊ शकता, किंवा त्याला ESOP म्हणजे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स ऑफर करू शकतो. तर अशी खूप फ्लेक्झिबिलिटी कंपनीमध्ये आहे की जेणे जिथे आपण डायरेक्टर्स आणि ओनर्सचा डिफरन्स असल्यामुळं आपण त्याचा यूज करू शकतो. LLP मध्ये तुम्हाला डायरेक्टली पार्टनर म्हणून करावं लागतं. व्हिजनवरती डिपेंड आहे, तुमच्या बिझनेस नेचर ऑफ बिझनेसवरती डिपेंड आहे की तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे. समजा तुमचं लॉंग टर्मचा व्हिजन असेल, तुम्हाला फ्रँचायझी म्हणून वरती जायचं असेल, तर नक्की तुम्ही प्रायव्हेट लिमिटेडला चूज करा. किंवा काही कालावधीसाठी तुम्हाला चेक करायचं आहे तर तुम्ही साहजिकच LLP ला जावा. अजून एक सांगायचं आहे, दोन्हीही कन्व्हर्टेबल करता येतात. LLP सुद्धा आपल्याला प्रायव्हेट लिमिट करता येते आणि प्रायव्हेट लिमिटेडची पण LLP करता येते. पण त्याच्यामध्ये पॅन कार्ड चेंज होतो, त्यामुळं खूप सारे आपल्याला प्रिकॉशन घ्यावे लागतात. कारण पॅन नंबर पूर्णपणे चेंज झाला तर GST सेट ऑफ, आपल्या एक्झिस्टिंग असेट्स वगैरे याच्याबद्दल सगळा विचार करावा लागतो. त्यामुळं जो कोणता डिसिजन घेणार असा तो लॉंग टर्मने घ्या. माझे पूर्णपणे विशेष आहेत. खाली दिलेल्या आमच्या अकाउंटला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.